सोशल मीडियावरती हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं एक मात्र गोष्ट शिकवली. जगात कुठलाही सुपर हिरो आपल्या मुलासाठी धावणाऱ्या बापासारखा असू शकत नाही. बाप म्हणजे संकटाशी झुंजणारा एक योद्धा असतो. एक असा माणूस जो स्वतः झिजतो पण आपल्या लेकरांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत झगडतो. त्या वडिलांची धडपड, त्यांचं दुःख, त्यांचा आक्रोश हे शब्दात मावणं अशक्य आहे मित्रांनो. पण त्यांचं प्रेम मात्र अगम्य, अद्वितीय आणि अढळस असतंय. आपल्या लेकरासाठी वडील हे एखाद्या घराच्या छतासारखे असतात, जे नेहमी संकटापासून आपल्या लेकराचं रक्षण करत असतात. ते आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. पण अनेकदा नीती इतकी क्रूर असते की अश्रूंनी न्याहाळलेल्या डोळ्यांनी त्या वडिलांना मूकपणे हार मानावी लागते. काळीच हेलावून टाकणारी घटना घडलेली. वडील हे कबाडीचे काम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या 5 मुलांपैकी हा मोठा मुलगा इयत्ता 1मध्ये शिकत होता. एक चुकलेला औषधाचा डोस आणि नीतीने खेळलेली क्रूर खेळी यातून छोट्या जीवाशी खेळ झाला. त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पण त्याआधी वडिलांकडे पैसे नव्हते. मात्र गावकऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि काही तासामध्येच 20,000ची मदत जमा झाली. मित्रांनो, खऱ्या संकटाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा वडील हे एका पुलावर आले. कोणतेही वाहन तेथे जाऊ शकत नव्हते. त्या पुलाचं बांधकाम सुरू होतं. वडिलांनी वेळ न घालवता आपल्या आजारी मुलाला कडेवर घेतलं आणि 900 मीटर अंतर धावत पार केलं. प्रत्येक पावलागणी त्यांच्या हृदयात आशेचा एक किरण पेटत होता. माझा मुलगा वाचेल. पण नीतीनं वेगळंच लिहिलं होतं. मुलाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं खरं, मात्र तो मुलगा वाचू शकला नाही. मुलाच्या अशा जाण्याने वडिलांच्या पायाखालची जमिनीत सरकली. सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून लाखो लोकांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. मित्रांनो, ही केवळ बातमी नाही, ही त्या बापाच्या वेदनेची अर्थ हाक आहे. मित्रांनो, या घटनेने एक गोष्ट मात्र शिकवली. जगात कुठलाही सुपर हिरो आपल्या मुलासाठी धावणाऱ्या बापासारखा असू शकत नाही. मित्रांनो, ही घटना कुठे घडली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. पण खऱ्या जीवनातील आपला सुपर हिरो हा बापच असतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.